हां हे मासिक आहे जडणघडण, दिवाळी अंक आहे यावर्षीचा. आणि ह्याच्यामध्ये सुरैयावर एक लेख आलेला आहे. त्या लेखाचं नाव आहे एकाकी सम्राज्ञी सुरैया. हा लिहिला आहे विजय कोळेकरांनी, म्हणजे ते ज्येष्ठ संपादक होते सकाळचे. खूप सुंदर ब्लॉग्स वगैरे त्यांचे असायचे. तर मी आता सुरू करते वाचायला. 1976-77 साल असेल. मराठा वृत्तपत्रात एक बातमी आली. एकेकाळी हिंदी भारतीय चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी असलेली नायिका अभिनेत्री सुरैया हिच्या लोणावळ्याच्या बंगल्यात चोरी झाली. तिथल्या किमती वस्तू, दागिने किंवा पैसे यातलं काहीही चोरीला गेलं नाही. सुरैयानं गायलेल्या अप्रतिम गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका त्या बंगल्यात होत्या. चोरानं नेमका तेवढाच एवज नेला होता. सुरैया बहुतेक काळ मुंबईत राहायची. तिनं पोलिसांकडे तक्रार नोंदवली. चोरीच्या या अनोख्या प्रकारानं पोलीसही बुचकळ्यात पडले. चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून सुरैया दूर गेलेला 15-16 वर्ष उलटून गेली होती. सुरैया अजून आहे, मुंबईत राहते आहे, हेही अनेकांना माहीत नव्हतं. पण तिनं गायलेली अवीट गोडीची गाणी रसिक विसरलेले नव्हते. कलावंत मागे उरतो तो असा, त्याचं अस्तित्व आविष्कारात सामावलेलं असतं. चोराचं त्याच्याशीच नातं होतं. बातमी अगदी लहान होती, पण सुरैयाच्या गाण्याची मोहिनी मनावर असलेल्या माझ्यासारख्याच लक्ष वेधून घेणारी होती, कुतूहल जागं करणारी होती. मनात तीव्रतेनं आलं सुरैयाला भेटावं. पण मनात येणं आणि ते प्रत्यक्षात उतरणं यात बऱ्याच वेळा भली मोठी दरी असते. याची जाणीव सदैव जागती असते. पण त्याबरोबरच प्रयत्न करण्याची प्रेरणाही खुणावत असते. किर्लोस्कर प्रकाशनतर्फे त्यावेळी किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर अशी नियतकालिकं प्रकाशित होत. त्यातलंच मग नंतर ते किस्त्रीम झालं ना, एकत्र केली त्यांनी. त्यातलं मनोहर हे तरुणांसाठीचं साप्ताहिक होतं. प्रकाशनाचे सर्वेसर्वा संपादक मुकुंदराव किर्लोस्कर हे कल्पक, उत्साही, नव्या कल्पनांचं स्वागत करणारे आणि नव्या लेखकांना उत्तेजन देणारे लोकसंग्रह असे उद्यमशील संपादक होते. उत्तम विनोदी लिहिणारे आणि सर्वांशी स्नेह राखणारे श्री मा महाबळ हे मनोहरचे प्रमुख होते. मी मनोहरमध्ये नियमितपणानं विविध विषयांवर लिहित असे. सुरैयाला भेटून मुलाखत घ्यायची इच्छा मी त्यांना सांगितली, म्हणजे किर्लोस्करांना त्यांनी सांगितली. त्यांनी ती क्षणात मान्य केली. दिवाळी अंकासाठी आपण मुलाखत करूया असंही त्यांनी सांगितलं. मुकुंदरावांच्या दृष्टीनं विषय विशेष होता, फारच चांगला होता. यापुढे मुंबईला जाण्या येण्याचा खर्च वगैरे बाबी नगण्य होत्या. अवघड होतं ते सुरैयाला भेटण्याचं मान्य करणं. हिंदी भारतीय चित्रपटसृष्टीवर एकेकाळी अधिराज्य गाजविणाऱ्या या अनभिषिक्त अभिनेत्री, गायिका आणि सम्राज्ञीबद्दल बरंच काही ऐकलं, वाचलेलं होतं. म्हणजे ती फक्त काय गायिका नव्हती, सर्वच तिच्यामध्ये गुण होते. सुरैया आणि देव आनंद यांची भावगर्भ उच्च पातळीची प्रेम कहाणी 20-25 वर्षापूर्वी गाजली होती. रसिक हृदयात अजूनही ती जपलेली आहे. मनात अशा कितीतरी तपशिलांची साठवण होती आणि भारतीय चित्रपटसृष्टीत महानायकत्वाचा पहिला मान मिळवणाऱ्या या कलाकाराला भेटण्याची उत्सुकताही होती. म्हणजे त्याच्या आधी कधीही महानायक किंवा महानायिका झालेलीच नव्हती. ही पहिली आहे की तिला तो मान मिळाला. सन 1963 रुस्तुम सोहराब हा तिचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर तिनं चित्रपटसृष्टीतून निवृत्ती स्वीकारली. सार्वजनिक जीवनापासून ती अलिप्त झाली. सभा समारंभ, मुलाखती, प्रसिद्धी यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर राहायला लागली. 4-5 जवळची मित्रमंडळी वगळता फारसं कुणाला ती भेटत नसे. हे सगळं माहीत होतं तरी अपयशाची शक्यता मनात धरून आशा न सोडता प्रयत्न करायचा होता. सुरैयाचा दूरध्वनी क्रमांक मोठ्या मुश्किलीनं मिळवून मी दूरध्वनी केला. चोरीच्या बातमीचा उल्लेख केला आणि त्या अनुषंगानं भेटायची इच्छा सांगितली आणि तिनं आश्चर्याचा सुखद धक्का दिला. भेटीसाठी वेळ दिली एवढंच नव्हे तर अवश्य या, गप्पा मारू असे सांगितले. असे आपल्या सुरेल आवाजात सांगितले. आग्रही वाटावा अशा, कदाचित मलाच असं वाटलं असेल अशी शक्यताही आहेच. महाबळांनाही आनंद झाला. पुढे निवेदक म्हणून प्रसिद्ध पावलेला सुधीर गाडगीळ हा मित्र तेव्हा मनोहरच्या संपादकीय विभागात होता.
आम्ही अनेक जण तेव्हा पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्यानंच आलेलो होतो. सुधीर गाडगीळच्या पूर्वतयारीचा तो स्वाभाविक आणि अविभाज्य भाग होता. त्यानं असंख्य क्षण सोनेरी केले. असं साठवलेलं सगळं मनात घोळवत सुधीरसह मुंबईत मरीन ड्राईव्हला पोचलो. मरीन ड्राईव्ह परिसर श्रीमंती रूपा वेरवणारा अत्याधुनिक आणि गजबजलेला मुख्य रस्त्यालगत कृष्णमहल हे सुरैयाचं निवासस्थान. जुन्या काळचं वैभव मिरवणारी देखणी वास्तू. रस्ता ओलांडला पलीकडे महासागर, अगदी समुद्र किनाऱ्यावर तिचं घर होतं, पण ते फक्त रस्ता. आम्ही कृष्णमहलच्या दारावरची घंटी वाजवली. काही क्षणात खुद सूर्यानंच दरवाजा उघडत मोकळ्या स्वरात स्वागत केलं. आई. आणि मग 2-2.5 तास मनसोक्त गप्पा रंगल्या. पुढच्या भेटीची वेळ ठरली. आम्ही दोघे 2दा गेलो आणि नंतर मी 2दा गेलो. दरवेळी तोच साधेपणा, तसंच आतिथ्य, तितकंच लोभसवाणं वागणं आणि बोलणं. तशातच दिलखुलास गप्पा. सुरैया मोकळेपणानं खूप काही बोलली. त्या वर्षीच्या मनोहरच्या दिवाळी अंकात सुधीरनं ती मुलाखत त्याच्या शैलीत तरुण वाचकांच्या आवडीच्या अंदाजानं लिहिली. कारण ही मुलाखत तेव्हा कोळेकरांनी लिहिली नाही, ही सुधीर गाडगीळांनी लिहिली. कारण ते तरुणाचं मासिक होतं मनोहर आणि ते त्याच्यामध्ये छान एक्सपर्ट होते लिहिण्यामध्ये. मी जेव्हा गेलं नाही, पण तो अनुभव मनात घर करून राहिला. सुरैयाच्या गाण्यासारखा. खुद सुरैयानं दरवाजा उघडत मोकळ्या स्वरात केलं. आई. तिचा स्वभाव चांगला आहे. कीर्ती प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर असताना सुद्धा ती सर्वांशी अगदी स्पॉट बॉयपासून छोटे मोठे सहकलाकार दिग्दर्शकापर्यंत सगळ्यांची साधेपणानं वागायची. प्रतिमेची ऐट दाखवून वडेजावर मिरवायची नाही, तोऱ्यात राहायची नाही, असं इसाकबाई मुजावर सारख्या जुन्या जाणत्या चित्रपट रसिक समीक्षकाकडून ऐकलं होतं. या आईमध्ये हे सगळं प्रतिबिंबित होत होतं. समोर उभी होती ती एकेकाळची कमनीय बांधायची, सुडोल देहाची मलिकाए हुस्न, सौंदर्य सम्राज्ञी, मलिकाए अदाकारी, अभिनय सम्राज्ञी सुरैया आहे यावर विश्वास बसू नये असं ते रूप होतं. 50चं वय अधिक वाटावं अशी स्थिती होती. ती 50शीत होती तेव्हा हे भेटायला तिला गेले. बेडोल वाटावा इतका स्थूल देह, नीटनेटकेपणाचा अभाव, सुंदर दिसण्या राहण्याबद्दलची बेफिकिरी, असं सगळं क्षणार्धात समोर आलं. फक्त 3 वैशिष्ट्य पूर्वीचीच होती. चेहऱ्यावर गोडवा, मोह, हास्य आणि डोळ्यामधली विभोरता. हे सगळं तिच्या प्रेमभंगामुळे ती फार लवकर निवृत्त झाली ना सगळ्यातून. शाळा म्हणजे 30-33 वर्षाची असतानाच तिनं निवृत्ती घेतलेली आहे याच्यातून सगळ्यातून. स्वागताच्या बोलण्या वागण्यातल्या सहजतेनं, साधेपणानं आणि गप्पांमधल्या मोकळेपणाचा मार्ग मोकळा झाला. बहुधा आपल्या नजरेत आश्चर्य उमटत असावं. बोलण्याच्या ओघात हसत हसत त्यांनी सांगून टाकलं. मी चित्रपटामध्ये काम करत होते तेव्हा शरीर सौष्ठव राखण्यासाठी, सुडोल राहण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी फार बंधनं पाळायला लागायची. सकाळी 6च्या आत उठायला लागायचं. चित्रीकरणाची घाई गडबड अखंड असायची. इडली, भात, मिठाई हे पदार्थ त्यांना खूप आवडायचे. यासारखे किंवा जाडी वाढेल असे पदार्थ कितीही आवडत असले तरी खाता यायचे नाही. खाण्यापिण्याचे सगळे नियम अगदी काटेकोर पाळायला लागायचे. मला ते मुळीच आवडायचं नाही, पण इलाज नव्हता. चित्रपटामधून निवृत्ती स्वीकारल्यावर ती सगळी बंधनं झुगारून टाकली. आता कसल्याची पर्वा करण्याची गरज नाही, म्हणून अगदी मनसोक्त हवं तर खाते, हवं ते पिते. ते दिसतच होतं. लोणावळ्याच्या बंगल्यातल्या चोरीचा संदर्भ अपरिहार्य होता. मी विचारलं, चोर सापडला? म्हणे, पुढे काय केलं त्याचं? सोडून दिलं त्याला. अहो, त्यानं माझ्या गाण्याच्या रेकॉर्ड्स चोरल्या आणि काही दिवसांनी परत आणून घेतल्या होत्या, तिथेच ठेवल्या. सुरैयाच्या गाण्याचा मी चाहता आहे. माझ्याकडे जी गाणी नव्हती तेवढ्याच रेकॉर्ड्स मी नेल्या आणि रेकॉर्डिंग करून घेऊन मी त्या परत होत्या त्या गाडीपर्यंत ठेवल्या असं त्यानं पोलिसांना सांगितलं. तो माझ्या गाण्याचा निश्चित चाहता होता. असा चोर मिळायलाही भाग्य लागतं. मी तक्रार मागे घेतली, त्याला सोडून द्या म्हणून सांगितलं. म्हणजे हे सगळं घडणं इतकं त्या काळात लोक असे वेडे होते, कलाकारी असे होते. या सगळ्या कल्पना आता आपल्याला अवघड आहेत. त्या सगळ्या रसिकांच्या मनात असलेल्या स्थानाची कलावंतांना अजून मोठी भक्ती कुठली असणार. या
असे खूप अनुभव तिच्या मनात होते. रहमान आणि सुरैया यांची जोडी लोकप्रिय होती. 1948 साली प्यार की जीत हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी कृष्णमहल समोर चाहत्यांचा जमाव अनावर होण्या इतकी गर्दी लोटली होती. 1949 साली या जोडीचा बडी बहन हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या प्रीमियरला सुरैया गेली तेव्हा तिच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. भोवती सुरक्षा रक्षक असतानाही चाहते तिच्या जवळ जाण्यासाठी शर्त करीत होते. शेवटी पोलिसांना छडीमार करावा लागला. तेव्हापासून तिनं चित्रपटाच्या प्रीमियरला जाणं बंद केलं. असं कोण करणार? तिच्या काचेतून समुद्राकडे बघत ती बोलायला लागली. तिचं घर अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे ना, ते आता ते आत्ताचं बोलतंय. अगदी अलीकडची गोष्ट. एक माणूस रोज तिथे समोर येऊन माझ्या घराकडे बघत थांबायचा. मी दिसले की बेफाम वेगानं रस्ता ओलांडत पळत यायचा. मी घाबरायची. तो वेडा आहे की काय असं मला वाटायचं. पण तो वेडा नव्हता. माझ्यावर कमालीचं प्रेम करणारा तो एक चाहता होता. फक्त तिला बघण्यासाठी तो पळत यायचा. तिला भेटण्यासाठी देव आनंद एका मध्यरात्री येऊन तिकडे असाच तर थांबला होता. त्याची आठवण तिच्या मनात असावी. असाच देवानंद रस्त्याच्या पलीकडे थांबायचा तिच्यासाठी. देवानंदचा विषय हा तिच्या हृदयाचा नाजूक बंद होता. तो विषय काढलेला तिला आवडेल की नाही, याबद्दल ती बोलेल की नाही याची शाशंकता होती. पण बोलायचं तर होतंच. खुद्द तिच्याच तोंडून काही ऐकता येण्याचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. अनेकदा दुसऱ्या व्यक्तीच्या संभाव्य प्रतिसादाबद्दल आपणच आपल्या मनाचे तर्कवितर्क लढवून अंदाज बांधत बसतो. प्रत्यक्षात मात्र अशा सगळ्या कल्पना वाऱ्यावर विरून जातात आणि अशक्य वाटणाऱ्या प्रतिसादाचं वास्तव सुखावत समोर येतं. तसंच झालं. देव आनंद एवढा शब्द उच्चारताच आनंद आणि रुखरुख अशा आर्ततेचं सावट तिच्या मुद्रेवर जळायला लागलं. डोळ्यात आणखी गहिरे भाव दाटून आले. पण स्वरात स्थिरता, निर्लेपता होती. वो पिता हुआ कल है याचा पचवलेला स्वीकार त्यात सामावलेला होता. म्हणाली, देववर माझं जीवापाड प्रेम होतं. त्यानंही तसंच प्रेम केलं. पण आमच्या आईची आई, आमची आजी बादशहा बेगम हिची आमच्या घरात हुकमत होती. ती म्हणेल तसं सगळं चालायचं. तिचा शब्द अंतिम असायचा. तिला डावलून कुणीच काही करू शकायचं नाही. आमच्या प्रेमाला आणि आम्ही लग्न करायला तिचा टोकाचा विरोध होता. ठाम नकार होता. एवढं बोलून ती क्षणभर थांबली, फुटफुटली. आणि घरात कमावणारी मी एकटीच होती. बादशाह बेगम फार कडक आणि कठोर होती. तिची ती निशब्दता बैठकीच्या दालनभर पसरून गेली. आमची आजी बादशाह बेगम हिची आमच्या घरात हुकूमत होती. तिला डावलून कुणीच काही करू शकायचं नाही. या तिच्या शब्दामध्ये तिच्या आयुष्याची कोंडी सामावलेली होती. बादशाह बेगमनं तिचं प्रीतीचं स्वप्न उद्ध्वस्त केलं. तिला आयुष्यभराचं एकाकी पडलेलं. सुरैयाचा जन्म 15 जून 1929 रोजी पाकिस्तानात लाहोरमध्ये झाला होता. ती सुरैया जमाल शेख अवघी 1 वर्षाची असताना मुंबईला आली. तेव्हापासून तिचं कुटुंब कृष्णमहल या भाड्याच्या घरात राहायचं. सगळ्या कारभाराची सूत्र होती बादशाह बेगमच्या हाती. सुरैयाचा मामा झहूर हा त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक अभिनेता म्हणून प्रसिद्ध होता. वयाच्या 7व्या वर्षी 1936 साली बालकलाकार म्हणून तिनं चित्रपटात काम केलं. पण तिच्या कारकिर्दीची सुरुवात झाली 1941 साली ताजमहल या चित्रपटातून. ताजमहल या चित्रपटात हिरोईनचं काम तिनं केलं आणि ते 13व्या वर्षी केलं. म्हणजे यंग मुलीचं, आणि ते तिनं खूप अप्रतिम केलं. शाळेला सुट्टी असताना ती मामाबरोबर चित्रीकरण बघायला गेली. ताजमहलचे दिग्दर्शक नानूबाई वकील यांनी तिला तिचं सौंदर्य आणि निरागसपणा बघून मुमताजबद्दल या भूमिकेसाठी तिची निवड केली. एवढ्या लहान वयात एवढी मोठी भूमिका तिनं उत्तम प्रकारे साकार केली आणि तोच तिच्या कारकिर्दीचा आरंभ ठरला. तेव्हा तिचं वय होतं फक्त 12 वर्ष. याच काळात संगीतकार म्हणून नौशाद पुढे येत होते. या मुलीच्या आवाजातलं माधुर्य आणि वैशिष्ट्य त्यांनी घेतलं आणि नई दुनिया या चित्रपटात त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ती गायली. बूट करू मैं पॉलिश बाबू हे तिचं पहिलं गाणं. साल होतं 1942. तेव्हा ती फक्त 13 वर्षाची होती. त्यांनी पुढे तिच्याकडून उत्तमोत्तम गाणी गाऊन घेतली. एकेका वेळी 6-7 चित्रपटांमध्ये भूमिका आणि स्वतःच्या भूमिकांच्या गाण्याबरोबरच इतरांसाठी पार्श्वगायन
असं यशाचं शिखर ती पादाक्रांत करत गेली. साधारणतः 1942-43 ते 1954-55 या काळात ती कारकिर्दीच्या लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होती. एका पाठोपाठ एक तिच्या भूमिका गाजत होत्या. गाणी लोकप्रियतेचे उच्चांक गाठत होती. त्या काळात सुदैया ही नायक अभिनेत्यापेक्षा जास्त आणि संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारी आणि सर्वाधिक लोकप्रिय असणारी कलाकार होती. मल्लिका-ए-हुसैन अदाकारी, अभिनयाची सम्राज्ञी अशी बिरुदं त्याच काळात तिला लाभली. सुदैया ही भारतीय चित्रपटसृष्टीतली महानायकत्वाची पहिली मानकरी आणि याच काळात देवानंद तिच्या जीवनात आला. 1948 साली विद्या या चित्रपटात देवानंद आणि सुरैया पहिल्यांदा एकत्र आले. त्यावेळी सुरैया ही मोठी कलाकार होती आणि देव आनंद नवखा होता. म्हणजे त्यांची पहिली